हा किती? 81 ला. काय सांगायला 41. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कोपरगाव म्हैस मार्केट बघण्यासाठी. म्हैस आणि जर्सी गायांचं इथं भरपूर मोठं असं मार्केट भरतं. तो मार्केट आज आपण म्हैस खरेदी करायसाठी आले. चला, अजून मार्केट भरलं नाही, भरपूर मोठं. मागं तुम्हाला जेवढी जागा दिसते तेवढं मोठं मार्केट आहे. तर मागं आता जर्सीची एक गाडी उतरली. चला, आपल्याला म्हैस खरेदी करायला आलो आपण गावकऱ्यांसोबत. चला, तुम्हाला बाजार दाखवतो म्हैशींचा, काय रेट आहेत, आता काय बाजार आहे नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल. चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आम्हाला माहितीच नव्हतं, आम्ही लई लवकर आलो तर इथं एक पण म्हैस नव्हती. पण ह्या जर्सीच्या गाया खाली होत होत्या. आणि इकडं बघितली तर एक म्हैस आली होती. पहिल्यांदाच जनेल एक मोठ्या मापाची म्हैस आली होती. तर इथले व्यापारी बोलतात अजून तुम्ही लई लवकर आले तर अजून थोडा वेळ थांबायला लागेल, भरपूर अशा म्हैशी येतील. तर ह्या म्हैशीची किंमत विचारली होती त्यांनी 1,60,000 सांगितली. तर म्हटलं काय आपला काही एवढा बजेट नाही, आपल्याला काय ह्या जातीमधली म्हैस नाही पाहिजे. त्याच्यामुळं मग विजय सेटन ते म्हणा आपण बघू नंतर म्हैस 4 दिवसाची. चला, भरपूर मोठा असा राऊंड आहे आणि भरपूर मोठ्या राऊंडमध्ये भरपूर अशी जागा आहे. तर चला, तर तुम्ही मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर तर हा समोरचा स्पोर्च आहे. रस्त्यावरती भरपूर सारी मेथी घास असेल, निपियर असेल, मका असेल, असे गवत विकायला येते तिथं भरपूर. आणि हे गवत इकडे मित्रांनो किलोवरती भेटते. इकडे जनावरांसाठी दावीत, मोरक्यात लोणी जाऊ ना आपण. आणि इकडे जर्सी मार्केट आहे. जर्सी गाय जर तुम्हाला घ्यायची असेल तर मोठ्या मापाच्या असतील, दुधाच्या असतील, आदत कालवडी असतील, सगळं एकदम टॉप क्वालिटीचा माल तुम्हाला इकडे भेटणार आहे. बघा, इकडं मोठमोठ्या मापाच्या जर्सी आहेत आणि सुंदर त्यांची ठेवण. भरपूर असं जर्सीचं पण मार्केट भरणार आहे. आणि इकडे बकरं पण तुम्हाला भेटतील. विजय शेटने बकरं बघितलं होतं, 6,000 रुपये किंमत सांगितली होती त्याची. हे एकदम थोड्याशा शेळ्या पण आलेल्या आहेत, बैलांचं पण शेळ्यांचं पण. आणि म्हैशी आणि गाई असं मार्केट असतं. तर मोठमोठ्या मापाच्या 2 म्हैशी आता उतरल्या जातच, म्हणजे वेळेलाच आहेत त्या. 8-10 दिवस बाकी आहेत त्यांना. तर अशा बऱ्याचशा आपल्याला या व्हिडिओद्वारे म्हैशी बघायला भेटणार. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा. तर अजून आपले भरपूर अशी म्हैशींची व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. बाजार बघा, बाजाराचे म्हैशींचे काय बाजारभाव आहेत. तर समोर भली मोठी म्हैस आहे, दुसऱ्या त्याची तिसऱ्या त्याची असेल. आणि जाफरमधलीच आहे, एकदम मोठ्या क्वालिटीच्या, मोठ्या मापाची, एकदम मस्तपैकी तब्येतली म्हैस आहे. तर बघू, म्हैशीचा व्यवहार चालला आहे. मला वाटतं 1,40,50 काहीतरी मागतात तिला. चाललं इकडं व्यवहार बाजूला. आपल्याला काही बंडी खालतो व्यवहार चाललं आहे, त्याचा काही समजत नाही. पण तुम्हाला म्हैस कशी वाटली नक्की कॉमेंट करा. आणि कितीपर्यंत म्हैस भेटली पाहिजे ते पण नक्की कॉमेंट करा मित्रांनो. चला, बाजूलाच व्यवहार चाललेला आहे. तर इथंच एका टॉप क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या म्हैशीचा सौदा झालेला. तिच्यावर मस्त गुलाल बिलाल टाकला, मालकाला शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार पण केलेला आहे. खूप मोठा असा व्यवहार झाला. चला, व्यवहार बघायला लागला आपल्याला, कारण त्याने खूप मोठी आतिषबाजी, फटाके लावून जल्लोष केला आहे. हा जल्लोष केला आहे. बघूया म्हैशीची किंमत काय, मालकालाच विचारूयात आपण कितीपर्यंत म्हैस दिलेली त्यांनी. बघा, इकडं भरपूर सारा जल्लोष चालला. इकडं गुलाल टाकायचं काम झालं एकमेकाच्या अंगावर, मस्तपैकी गुलाल. चला, विचारूयात आपण मालकाला कितीपर्यंत म्हैस दिली, कशी काय म्हैस आहे मित्रांनो. 1,90,000 सांगायचं असं. नमस्कार दादा. नमस्कार. शिर्डी म्हैस चांगली ती दिली का? हा. किती? 81 ला. काय किती महिन्याची गाय? गाभण आहे, मांडीवर आहे, जाणायला आहे. काय काय गॅरंटी काय दिली का? गॅरंटी दुधाची गॅरंटी, अंगाची गॅरंटी, सगळी गॅरंटी दिली. हा, कुठे दिली? वडेगावला. किती दिली? 81. 81 दिली.
180ला म्हैशी दिलेली आहे त्यांनी, तर तुम्ही सांगा परवडली का नाही. कसं चांगला व्यवहार झालाय. हा आज लय खुशी म्हणून फटाके वाजवले. हा एकदम मस्त पैकी जेलो झालाय त्यांचा. हा त्याला अजून म्हैशींच्या किमती बघूयात आपण. 180ला इथं व्यवहार झाला. किती सांगितलं तुम्ही? 2 लाख सांगितले. 2 लाख सांगितले आम्ही तिचे. चला मस्त व्यवहार झाला. चल धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार बोला. महाजन म्हशी आहे ना आपल्या 4. हिचे काय सांगायला 1.5 लाख रुपये. काय विताचे पहिले का दुसरं होणे आता. दुसऱ्या वराची किती महिने? तिचे 8 दिवस बाकी आहे ना. 20 लिटरची बोली पण देतो आपण. 20 लिटरची 20 लिटरची बोली पण. अजून काय काय गॅरंटी? अंगाची सडाची बोली. काय किंमत सांगितली? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. तर काय अपेक्षा शेवट? शेवट आपली अपेक्षा 1.45 ची. आपला मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 902211 8069. 190 सांगितले. 8 दिवसावरती जाणार. चला पाहिजे असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करा. कोपरगाव बाजारामध्ये इथं अजून एक मोठ्या मापाची म्हैस आहे. म्हैस तुम्ही सगळ्या साईडने पाहू शकता. चांगली अशी म्हैस आहे. व्यवहार पण इथे चालू आहे. म्हैस पाहतोय. व्यवहार मला वाटतं चालू आहे. म्हैशीचा व्यवहार जवळपास झालेला आहे. चला म्हैशीचा व्यवहार झालेला आहे जवळपास. विचारूया त्यांना. नमस्कार मामा. नमस्कार. काय आणलो आपण? म्हैस काय काय किती विताची? इकाला आणली. हा किती विताची? किती विताचे? तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा आहे. किती दिवस बाकी आहेत? 8 दिवस बाकी. 8 दिवस बाकी आहेत. काय किंमत सांगितली त्याची? किंमत सांगायला 140. 140. आता या बाजारामध्ये कितीपर्यंत मागणी झाली का आतापर्यंत? 31 पर्यंत मागू राहिले. 31 पर्यंत मागू राहिलेत. तर मोठ्या मापाची म्हैस आहे. तिसऱ्या विताची 31 पर्यंत मागतात. आपली काय अपेक्षा? आता अपेक्षा 2-1 वाढला देऊन टाकू. 32. आपल्याकडे म्हैशीचे व्यापार आहेत का आपण? हा भरपूर म्हैशी भेटतात आपल्याला. माल भरपूर भेटतात. म्हशी भरपूर भेटतात. आपल्याला कोणत्या प्रकारच्या म्हैशी पाहिजे असतील, वेलेल्या असतील तर तुम्हाला मुंबई मोरा मामाकडे तुम्हाला म्हैशी भेटून जातील. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा. 98 81 25 57 23 घे. नाव तुमचं? बाजीराव पवार. बाजीराव पवार. कोपरगाव मार्केटला तुम्ही जर आले तर मामांना फोन केला तर तुम्हाला चांगल्या आणि क्वालिटीच्या म्हैशी तुम्हाला चांगल्या क्वालिटीने म्हशी भेटतील. काय गॅरंटी आहे म्हशीची? 14-15 लिटर देणार. आणि एकदम व्यवस्थित हा साडा बिडा चांगला क्लिअर सगळी गॅरंटी देतात मामा. तुम्हाला जर कोपरगाव मार्केटला आले तर मामांकडे एकदम चांगल्या क्वालिटीची म्हैस तुम्हाला बघून देतील मामा. नक्कीच मामांना भेटा तुम्ही पवार मामा. तर चला मामा धन्यवाद. धन्यवाद. तर चला इथं बाजूला छोटी छोटी रेडची पण आहेत, हेली पण आहेत. हेली पण पाहिजे होती आपल्याला. हे बघा या हेलीची 10,000 ते 15,000 किंमत आहे. तर इकडे व्यवहार चालू आहे त्या वेळेला. हेली पण आपल्याला या मार्केटमध्ये भेटतात.
अरे वस्तू है ये तर इथला जो हेल्ला होता तो आम्ही 5,000 6,000 पर्यंत मागितला होता, पण काही देत नव्हता तो मालक. 5,000 शर्टचा इथं व्यवहार चालला होता. चला तो 10,000 बोलतो होता. तर चला विजय शूट म्हणतो हे नाही घ्यायचं आपल्याला, दुसरीकडे जाऊ आपण. तर अजून आपल्या कोपरगाव बाजारमध्ये एक झालेली एक म्हैस आहे आणि इकडे एक गाभण म्हैस आहे. तर त्याला दादांना विचारत आपण. नमस्कार दादा. नमस्कार. काय किती दिवस झाली झाली? हे आता सध्या 6 लिटर दूध दिला. आज 4था दिवस आहे. चौथा दिवस आहे. 6 लिटर दूध आहे. 2 दाते. जात कोणती? ही सुरत आहे. सुरत जात मधली. आणि इकडे ही मुंबई, हिला मोरा म्हणतात. मोरा. हिला 8 दिवस बाकी. हिची काय किंमत सांगितली? तिथे सांगायला 1,15,000 आहे. 1,15,000. बाजारात काही मागणी झाली आता? मागितली बाजारात किती करेल? लाखापर्यंत. हिला दूध किती असं का पहिली आहे? पहिल्याच आहे. पहिल्याच होतं. दोन्ही पहिल्यांदाच आहे. दोन्ही पहिल्यांदाच. हिला किती देत? हिला 6 लिटर दूध आहे. 6 लिटर देते. हिची काय किंमत सांगितली? हिची 90,000 रुपये काही मागणी झाली नाही? मागणी झाली. 70-75. तर तुम्हाला कोणत्या मार्केटला आपण? कोपरगाव, गोडेगाव, नाशिक. तुम्हाला मार्केटला यायचं असेल कोपरगाव गोरेगाव तर दादा नंबर सांगा दादा आपला. 9890 9890 88 60 57. 88 57. दादांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सर्व दुधाच्या म्हशी असेल जातीच्या तर नक्की तुम्हाला गाभण म्हैस वेलेली म्हैस भेटून जाईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि म्हशीच्या किमती कशा वाटल्या तर नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब न करू. चला दादा धन्यवाद. तर चला तर मित्रांनो असं होतं कोपरगावचा म्हैस मार्केट. अजूनही बरेचसे व्हिडिओ येणार आहेत आपले. मोठा व्हिडिओ होत होता त्याच्यामुळे आपण व्हिडिओचे पार्ट बनवलेले आहेत. तर नक्कीच पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा.